So next part that we are going to study is different types of AC circuits, alternating current circuits. ओके, तर याच्यामध्ये या टॉपिक मध्ये कुठले कुठले सर्किट्स आहेत आपल्याला एसी सर्किट्स, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. ओके, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट इज द फर्स्ट सर्किट दॅट वी आर गोइंग टू स्टडी. म्हणजे एक रेझिस्टन्स असेल आणि त्याला आपण काय करणार आहे, एसी सप्लाय देणार आहे. त्याच्यानंतर सेकंड असणार आहे दॅट इज प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. ओके, थर्ड टाइप आहे प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट. आणि हे स्टडी केल्यानंतर तुम्हाला इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स याचे सगळे फॉर्म्युले मिळणार आहेत. आणि फोर्थ जे आहे दॅट इज LCR सर्किट, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे इलेमेंट असतात. एल म्हणजे इंडक्टर, सी म्हणजे कॅपॅसिटर आणि आर म्हणजे रेझिस्टर. LCR सर्किट. ओके, मग LCR सर्किट मध्ये परत एक 2-3 टाईप होऊ शकतात. LC सर्किट, LR सर्किट, CR सर्किट. ओके, परंतु LCR सर्किट सॉल्व्ह केलं की ऑटोमॅटिकली बाकीचे सगळे सर्किट येतात. त्याच्यामुळं बेसिकली एवढ्या टाईपचे सर्किट आपल्याला स्टडी करायचे आहेत. प्रत्येक सर्किटमध्ये काय काय स्टडी करायचं आहे, रिॲक्टन्स किती असतो किंवा इम्पेडन्स किती असतो, करंट आणि EMF मध्ये फेज डिफरन्स किती असतो. ओके, त्याचबरोबर या सर्किटमध्ये पॉवर किती जनरेट होते किंवा किती कन्झ्युम होते, या सगळ्याचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. तर त्याच्यामुळं सुरुवातीला आपण प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट पासून चालू करूया. ओके, सो फर्स्ट सर्किट इज प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट म्हणजे काय, देर विल बी ए रेझिस्टन्स लाईक दिस which is connected to alternating EMF or alternating source like this. आता बोर्ड एक्झाम मध्ये याच्यावर क्वेश्चन काय असतो, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट असा क्वेश्चन असतो शो दॅट इन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट करंट अँड EMF आर इन फेज. किंवा दुसरा याच्यामध्ये क्वेश्चन असणार आहे ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर पॉवर कन्झ्युम्ड इन रेझिस्टर. ओके, असे 2 क्वेश्चन याच्यावर बोर्ड एक्झाम मध्ये येऊ शकतात. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये EMF आणि करंट मध्ये फेज डिफरन्स किती असतो. आता हा अल्टरनेटिंग EMF जो आहे त्याचं इक्वेशन सपोज किती आहे, E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी आहे. सर्किटमध्ये सपोज किती करंट फ्लो होतोय, I इतका करंट सर्किटमध्ये फ्लो होतोय. तर ऑटोमॅटिकली याला PD किती असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स रेझिस्टन्सचा कसं काढतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू I इंटू R, बरोबर ना. तर आता बघा, कन्सिडर a resistor, consider a resistor of resistance, consider a resistor of resistance capital R is connected to alternating EMF, alternating EMF of E is equal to E0 sin omega t. Okay, let I is equal to current in सर्किट. आता या EMF मुळे काय होणार आहे, अल्टरनेटिंग करंट मुळे काहीतरी अल्टरनेटिंग करंट देखील या सर्किटमध्ये डेव्हलप होणार आहे. त्याचा फॉर्म्युला काढायचा आहे, लक्षात घ्या. त्याच्यावरून दोघांच्या मध्ये फेज डिफरन्स किती आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्याचबरोबर याची फेजर डायग्राम देखील काढायची आपल्याला, फेजर डायग्राम. ओके, सो कन्सिडर रेझिस्टर ऑफ रेझिस्टन्स R कनेक्टेड टू अल्टरनेटिंग EMF ऑफ E इज इक्वल टू E0 sin omega t. I is the current in the circuit. Okay, so therefore potential difference across resistor
पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टर किती येणार बघा, तर त्याच्यामधला करंट इंटू रेजिस्टन्स. ओके, त्याला फी आर असं म्हणतो. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स इज सर्किट, त्या रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा करंट इंटू तो रेजिस्टन्स. ठीक आहे. आता इथे आपण समजा केव्हीएल अप्लाय केला बाय केव्हीएल. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ जर अप्लाय केला तर एखाद्या लूपमध्ये असणाऱ्या ईएमएफ आणि करंटची सम काय असते, 0 असते. ओके, सो देअरफॉर काय होणार लक्षात घ्या, इथं हा पीडी इज इक्वल टू काय असणार आहे, ईएमएफ ई असणार. ओके, कारण इथं ईएमएफ किती आहे, अल्टरनेटिंग ईएमएफ किती आहे, ई लावलेला आहे आणि सर्किटमध्ये पीडी एकच आहे. पीडी शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, ईएमएफ असलं पाहिजे. ओके, पीडी काय आहे, आय इंटू आर. ईएमएफ काय आहे, ई नॉट साइन ओमेगा टी. अँड देअरफॉर सर्किट मधला करंट किती येणार आहे, सर्किट मधला करंट येणार ई नॉट बाय आर साइन ओमेगा टी. म्हणजे किती इझी रिलेशन आहे बघा. ओके, आता इथं साइन ओमेगाची व्हॅल्यू काय होणार आहे, कंटिन्युअसली प्लस मायनस होणार. प्लस मॅक्सिमम +1, त्याच्यानंतर 0, परत -1 होणार, परत 0, परत +1. कारण ओमेगा टी हा अँगल चेंज होईल तसं साइन ओमेगा टीची व्हॅल्यू व्हॅरी होणार. ई नॉट इज अ कॉन्स्टंट, आर इज अ कॉन्स्टंट. म्हणजे करंटची व्हॅल्यू काय होणार आहे, कंटिन्युअसली फ्लक्च्युएट होणार, ती कॉन्स्टंट राहणार नाही. ओके, आणि याच्यामध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ पीक व्हॅल्यू ऑफ करंट काय असणार आहे, पीक व्हॅल्यू ऑफ करंट, पीक व्हॅल्यू ऑफ करंट असणार आहे आय नॉट इज इक्वल टू ई नॉट बाय आर असणार. बरोबर ना, कारण साइन ओमेगा टी ज्यावेळी 1 होणार त्यावेळी करंट सर्किट मधला मॅक्सिमम झालेला असणार आणि तो किती झालेला असणार, ई नॉट बाय आर झालेला असणार. अँड देअरफॉर करंट कॅन बी रिटन ॲज आय इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी. आता ईएमएफचं इक्वेशन जे आहे ते काय आहे, इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. आणि करंटचं जे इक्वेशन आपलं आलंय, करंटचं इक्वेशन आय इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी. ओके, आता दोन्ही इक्वेशन जर कम्पेअर केले तर याच्यामध्ये काय दिसून येतं, ज्यावेळी आता ओमेगा टी 0 असणार, ओमेगा टी म्हणजे काय असणार, विथ रिस्पेक्ट टू टाइम ओमेगा टी चेंज होत जाणार आहे. ओमेगा टी सुरुवातीला 0 असणार, त्यावेळी ईएमएफ आणि करंट दोन्ही 0 असणार. ओमेगा टी कधीतरी वाढून π/2 होईल, त्यावेळी करंट आणि ईएमएफ दोन्ही मॅक्सिमम होणार. ओके, परत कधीतरी करंट 0 होणार, परत ईएमएफ कधीतरी मायनस होणार आहे, त्याच वेळी करंट देखील काय झालेला असणार, मायनस झालेला असणार आहे. म्हणजे इथं होतंय काय, करंट आणि ईएमएफ जे आहेत किंवा ईएमएफ आणि करंट सायमल्टेनियसली वाढतात, सायमल्टेनियसली 0 होतात, सायमल्टेनियसली कमी होतात, सायमल्टेनियसली निगेटिव्ह पण होतात. म्हणजे याचा मिनिंग एकाच वेळी ते 0 असतात, एकाच वेळी मॅक्सिमम असतात. ओके, म्हणजेच याचा मिनिंग काय झाला, करंट आणि ईएमएफ हे जे आहेत ते इन फेज आहेत. ओके, सो इन फेज दाखवण्यासाठी काय करावं लागेल, ग्राफ काढावा लागेल. देअरफॉर ग्राफ ऑफ ईएमएफ अँड करंट, ग्राफ ऑफ ईएमएफ अँड करंट कसा येणार बघा, इट विल बी लाईक दिस. ओके, सो फॉर एक्झाम्पल ईएमएफचा ग्राफ सपोज असा आला, ठीक आहे. सो दिस इज प्लस ई नॉट, दिस इज मायनस ई नॉट अँड दिस इज 0. ठीक आहे, आणि इथं जो करंटचा ग्राफ येणार आहे, ज्यावेळी ईएमएफ 0 असणार त्यावेळी करंट पण 0 असणार, ईएमएफ मॅक्सिमम होणार त्यावेळी करंट देखील मॅक्सिमम होणार. या पद्धतीनं हा करंटचा ग्राफ येणार आहे. This is plus I naught and here there is minus I naught. Okay, so इथं आपण लिहू शकतो, from the graph it is clear that from the graph it is found that both from the graph it is found that when
EMF is maximum, comma, current is also maximum. Current is maximum. And when EMF is 0, current is also 0. Current is also 0. ज्यावेळी EMF 0 असेल त्यावेळी करंट देखील 0 असणार. हेन्स इन रजिस्टर काय होतं? इन रजिस्टर करंट अँड EMF किंवा EMF अँड करंट आर इन फेज. ओके, इन फेज असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला करंटचा इथं फॉर्म्युला माहित आहे आणि EMFचा देखील फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. याच्यावरून काय करायचे आहे? याची फेजर डायग्राम काढायची आहे. कारण काही वेळेला एक्झाम मध्ये तुम्हाला याची फक्त फेजर डायग्राम विचारली जाते. ओके, सो फेजर डायग्राम फॉर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. ओके, ही फेजर डायग्राम ड्रॉ करायची. ते आपण नेक्स्ट लेक्चरला ड्रॉ करूया.